नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये पाहणार आहोत. कमळी आता तिच्या रूम मध्ये अभ्यास करत बसलेली असते. अन्नपूर्णा आजी अगदी धावत पळत आलेले असतात. कमळी 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 उठून उभा राहते. आजी तुम्ही इथं कशाला आला? काही हवं होतं तर मला सांगायचं ना. पूर्ण आजी म्हणतात तू तिथे आलीस काय आणि मी इथे आली काय, काही फरक पडतोय काय? एकच आहे ना कमळी, आधी मी काय सांगते ना ते ऐकून घे. पूर्ण आजी म्हणतात मी आज खूप खूप खुश आहे कमळी. इतक्या वर्षानंतर तू आमच्या घरात आली आणि या घराला खरं घरपण आणलं. गेले काही दिवस मध्यंतरी असं वाटायचं की कोणाची तरी दृष्ट लागली आहे, सगळं काही विचित्र आणि विपरीत असं घडतंय. आता माझं घर परत कधीच सावरणार नाही. पण कमळी तू तुझ्या प्रेमाने आणि धाडसाने सगळं काही व्यवस्थित केलं आणि माझ्या घराला परत घरपण आणलं. सगळं काही जे झालंय ना कमळी, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. अन्नपूर्णा आजी कमळीचं भरभरून असं कौतुक करत असतात. राजनला तू सगळ्यात संकटातून बाहेर काढलं ना, त्याबद्दल किती कौतुक आणि काय करू कमळी, खरंच मला सुचत नाहीये. माझं घर तर तू जागेवर आणलं त्याबद्दल काही म्हणणंच नाहीये, पण माझ्या राजनला सुद्धा परत मला आहे तसा दिला त्याबद्दल तर खरंच तुझी आभारी आहे मी. खरं सांगू का कमळी, तुझं कौतुक किती करावं आणि किती किती गोष्टींबद्दल तुला सांगावं असं झालंय मला. खूप खूप आनंद आणि सगळ्यात महत्वाचं तू माझी नात आहे, या गोष्टीचा मला अभिमान वाटतो कमळी. मी काहीच केलेलं नाहीये, सगळं काही देवी आईने केलंय बघा. मी फक्त निमित्त मात्र ठरलीये. हा तर तुझा मोठेपणा आहे, चांगुलपणा आहे, समजदारपणा आहे की स्वतः एवढं सगळं केलंय. कशाचंच क्रेडिट स्वतः घेत नाहीये. देवी आईने केलंय, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून झालंय असं म्हणतीये. मी अजून जास्ती खुश कधी होणार आहे माहितीये का कमळी तुला? जेव्हा गौरी आपल्याला सापडणार आणि ती सुद्धा आपल्यासोबत राहायला लागणार, तेव्हा सगळ्यात जास्ती आनंद होणार आहे मला. तुझ्या आईला शोधते आणि शोध काय थांबवणार नाहीये, अजून जोमाने कामाला लागणार आहे. गौरी एकदा काही या घरात आली ना की आपलं कुटुंब पूर्ण होणार आहे बघ कमळी. त्यासाठी ती मी शोधून काढणार म्हणजे काढणारच. पूर्ण आजीला काहीतरी छान असं सांगायचं असतं आनंदाचं. जर थांबतात, सांगायला लागतात, नको जे सांगायचंय ना ते तुला मी नंतरच सांगेन, आता काय घाई नाहीये सांगायची. थोडा वेळ दे कमळी, मग तुला सविस्तर सांगेल. कमळी आग्रह सुद्धा करत नाही किंवा हट्टही धरत नाही की मला सांगाच तुम्हाला काय सांगायचंय, तुम्हाला वाटेल तेव्हा सांगा, अगदी आरामात. खूप सुंदर असं गिफ्ट आणलेलं असतं कमळीसाठी. कमळी जेव्हा बघते तेव्हा एवढं सगळं, आजी मला खरंच नको आणि याची काहीच गरज नाहीये. अन्नपूर्णा आजी म्हणते असं काहीच बोलायचं नाहीये, मी देते ना प्रेमाने तर गुपचूप घ्यायचंय. आजी नातीसाठी काहीतरी देऊ बघतीये तर का नाही म्हणतेस तू, घे की. जबरदस्तीने अन्नपूर्णा आजीने कमळीला ते गळ्यातलं दिलेलं असतं. छान आहे का ग कमळी? कमळी म्हणते खूप छान आहे, पण कमळीला जरा अवघडल्यासारखं होतं एवढं महागडं सोन्याचं गिफ्ट घ्यायला अन्नपूर्णा आजीकडून. अन्नपूर्णा आजीने छान असा नेकलेस आणलेला असतो आणि छान मोबाईल सुद्धा आणलेला असतो. कमळी म्हणते खरंच मला नको आणि याची काहीच गरज नाहीये. मी तुला काय म्हटलं ग, नाही असं म्हणायचं नाही. आजी देते आपल्या नातीला प्रेमाने आणि नाही म्हणण्याचा काही संबंधच येत नाहीये. आणि तू नाही का म्हणतेस आणि कशासाठी? तुझा हक्क आहे तो, आजी देतीये तर घे की. नाही का म्हणतीयस? आणलाय सेट करून डायरेक्ट तू वापरायचास, काहीच तुला टेन्शन नाहीये, डायरेक्ट वापरायला सुरुवात कर. कमळीला इतकं कौतुक वाटत असतं की अन्नपूर्णा आजी माझ्यासाठी किती आणि काय काय करताय. तुला जर विचारलं तर सगळ्यात आनंदी व्यक्ती कोण आहे तर कमळी तू काय देणार? अन्नपूर्णा आजी. कमळी म्हणते हो, मला खूप आनंद होतोय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. आनंदी माहिती का, तुझ्यासारखी नात मिळाली आहे त्यामुळे एवढी आनंदी आहे कमळी मी. फक्त आणि फक्त माझ्या आनंदाचं कारण तूच आहे. कमळी म्हणते आजी या मोबाईल मध्ये पहिला फोटो आपला काढायचा का? आजी म्हणते हो चालतंय की, चल आपण फोटो काढूया छान. कमळीने अन्नपूर्णा आजी आणि तिचा छान असा फोटो काढलेला असतो मोबाईल मध्ये. कमळी मी जर तुझ्याकडे काही मागितलं तर देशील का गो मला? कमळीला प्रश्न पडतो की माझ्याकडे काय देण्यासारखं. जी तुम्ही नुसतं बोला, मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे तुमच्यासाठी, फक्त बोलून तर बघा. मी जीव बिव द्यायच्या गोष्टी करायच्या नाही, आत्ताच सांगते मी. काहीतरी अभद्र बोलायचं नाही. पण आजी फ्लाइंग किस देतात कमळीला. मी खूप खुश आहे ग कमळी. आता निंगी बाहेर झाडांना पाणी घालत असते, तेवढ्यात काय कमळीच्या फोनवर फोन आलेला असतो. कमळी म्हणते कोण बोलतोय? अगं मी बंड्या बोलतोय. नंबर कोणी दिला रे बंड्या, आणि कुठेस तू, काय करतोय सध्या? अगं असाच तरी पाठवला, नंबर मिळाला ना त्याच्याशी मतलब आहे. त्यामुळे सगळ्या खबऱ्या असतात मला, तू काही सांग किंवा नको सांगू, मला मात्र सगळीच माहिती असते. त्यामुळे कॉलेजमध्ये तुला मानणारी लोक कमी आहेत का? एका चढी एक लोक आहेत तुला मानणारी, कुणी सुद्धा नंबर दिला असेल. ही म्हणते ते विचारू नको ग, त्याला काय काम आहे ते विचार. बंड्या म्हणतो अगं मी तेच सांगतोय, महत्वाचं काम आहे, लवकर कॉलेजमध्ये या, आत्ताच्या आत्ता, खूप महत्वाचं बोलायचंय मला. निंगी आणि कमळी म्हणते तिथेच थांब, अगदी 5 मिनिटात तिथे आलो बघा मी. इकडे आता अनिका, ती डमी कमळी असते, म्हणजे अनिकाची मैत्रीण कमळी म्हणून आणलेली असते. अनिका तिच्याबरोबर डील करत असते की लास्ट काम आहे, याच्यानंतर तुला काम करायला लागणार नाही, फुल अँड फायनल हे लास्ट काम आहे, तुला मी सांगतेय. तुझ्या रूम मध्ये आधीच लपून बसायचंय, त्यावर अटॅक करायचा, फक्त माझ्यावर अटॅक करायचा आणि तिथून पळून जायचं, एवढंच काम तुझं आहे. अनिकाने आता काय प्लॅनिंग केलेलं असतो तो अगदी परफेक्ट तिला समजावून सांगत असते. कुणी यायच्या आधीच रूम मध्ये लपून बसायचं आणि अटॅक करायचं आणि तिथून असं पळायचं की कोणालाच सापडली नाही पाहिजे. काम केलंय आणि तुझ्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाही. सक्सेस आणि परफेक्ट असं काम झालंय, तुझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये.
त्यामुळे डोंट वरी, तू करू शकतेस. अजिबात तू टेन्शन घेऊ नको. फक्त मी सांगते ना तसं तसं कर. खूप फक्त माझ्या गळ्यावर असं ठेवून दे. काय काम करायचं काय नाही माझं मी करेल. तू फक्त चाकू ठेव आणि तिथून लगेच निघायचं. आणि जी गोळी चालवणार आहे ती फेक असणार आहे. तुला रिअल मध्ये लागणारच नाहीये. लागणार आहे ती रिअल कमळीला. एकाने फुल असा प्लॅन केलेला असतो परफेक्ट. काही झालं तरी आज सक्सेस व्हायचं आणि त्या कमळीचा गेम करायचा एवढं कामिनी आणि एकाने ठरवलेलं असतं. त्यासाठीच अनिकाने ती डमी कमळी बोलवलेली असते आणि तिला सगळं काही प्लॅन सांगितलेलं असतो. अजिबात घाबरायचं नाही. व्यवस्थित असा प्लॅन होणार आहे आपला. इकडे आता अगदी घाईघाईने धावपळ करत ऋषी, बंड्या, निंगी, कमळी चौघे जण एकत्र आलेली असतात. आणि आता कशासाठी बोलवलं एवढ्या घाईघाईने. आल्या आल्या बंड्याला विचारतात की बंड्या एवढ्या घाईने का बोलवलं, एवढं काय काम आहे अर्जंट, जरा सांगतो सा. म्हणते बंड्या तोंड काय पाहत बसलाय, सांग की कमळीकडे एवढं काय महत्वाचं काम की अगदी 5 मिनिटात आम्हाला यायला लावलं. बंड्या म्हणतो निंगे महत्वाचं काम होतं म्हणूनच बोलवलंय ना, नसतं बोलवलंच नसतं मी. मागच्या आठवड्यात जो काही प्रकार घडला ना तो माझ्या कानावर आला. म्हणजे सगळंच मला कळालंय कमळे. पोराने तुला किती त्रास दिला, त्याच्यामुळे तुला काय काय सहन करायला लागलं, अगदी कॉलेज सुद्धा सोडायला लागलं. सगळं काही मला कळालंय कमळी. कॉलेजमधून हॉस्टेलमधून तुला बाहेर काढलं, सगळ्याच विषय मला कळाला कमळी. त्याबद्दल तर वाईट वाटलंच आहे मला. पण कसं आहे ना कमळी, ती म्हणतो बंड्या कमळीने हे केलेलं नाहीये हे सगळ्यांना माहितीये बरं. कमळी हे असं कधीच करू शकत नाही, शक्यच नाहीये कमळीने हे करणं. ऋषी भाऊ मला काय माहित नाही का, मला सुद्धा माहितीये कमळी असं करणं शक्यच नाहीये. ही म्हणते मला माहिती की सगळं काही अनिकाने केलंय. कमळी म्हणते निंगे गप की ग, तिने केलंय हे मानण्याला एक तरी पुरावा आहे का आपल्याकडे की तिने केलंय. कशाला उगाच तिचं नाव घेतेय बिचारीचं. कमळी आता निंगीची समजूत काढत असते की अनिका करणं हे इम्पॉसिबल आहे आणि प्लीज तिचं सारखं नाव घेऊ नको. त्या बिचारीने काही केलंच नाहीये तर कशासाठी तिचं नाव घेतेय, कशाला तिला बदनाम करतेय. आता कमळी बोललेली असते म्हणून निंगी शांत बसते की नको हिच्या नादाला लागायला. अगदी तिला काही उत्तर देत नाही आणि गुपचूप बसते. बंड्याला म्हणते तू कशासाठी बोलवलंय ना ते आधी आम्हाला सांग, एवढ्या घाईने कशासाठी बोलवलं. बंड्या आता सांगायला सुरुवात करतो. ज्याने हा सगळा काही प्लॅन केलाय ना त्याने इतकं डोसकं खर्च केलंय त्याचं लिमिटच नाहीये. आदित्य सापडू नये, कुणाला कधीच तो हाताला लागू नये म्हणून पैसा तर खर्च केलाच आहे. त्याला अशा काय जागेवर लपवलाय की तो कुणाच्याच हाताला लागणार नाही. किती सुद्धा हुशार माणूस असू दे आदित्य सापडणं इम्पॉसिबल आहे. ऋषी म्हणतो बंड्या हे खरंय. हो आदित्यला स्वतः आम्ही बघितलंय आणि अशा काय जागेवर त्याला लपवलाय की तो कुणाला सापडणार नाहीये. चेहरा कुणाला दिसू नये म्हणून ती पोरगं खोलीच्या बाहेर पडायला सुद्धा तयार नाहीये. थोडक्यात अंडरग्राऊंड म्हणतात ना तसं काय झालाय तो. तिथे कुणी सुद्धा जाणार नाही आणि गेलं तरी त्याला शोधू शकणार नाही अशी काही रूम शोधली आहे. खरं ज्याने कोणी केलंय ना काय डोकं वापरलंय, सॉलिड डोकं आहे ऋषी भाऊ. बंड्या सुद्धा कौतुक करत असतो प्लॅनिंग करणाऱ्याचं. एका ठिकाणी फूड डिलिव्हरी करायला गेलो होतो मी, तेव्हा नेमकी ते आदित्यचंच घर होतं. आदित्यने माझा चेहरा बघितला नाही काही नाही. जे फूड डिलिव्हरी केली ऑर्डर केली होती ऑर्डर घेतली आणि पेमेंट ऑनलाईन केले असं सांगून दरवाजा बंद केला. डोळे उघडून त्याने मला बघितलं सुद्धा नाही. मी मात्र आदित्यला बरोबर ओळखलं. म्हणते बंड्या तू कुठं राहतो, त्याची खोली कुठे आहे मला सांगा, आत्ताच्या आत्ता जाऊन त्याचं काम तमाम करायचंय. जरा लांब आहे पण रस्ता पाट्या शोधू शकतो. जरा सामसूम आहे ना, त्याला तिकडे ठेवलाय, कोणी जातच नाही सारखं तिकडे. निंगी म्हणते मुहूर्ताची वाट बघायची का जायचं आणि त्याला असा काय तुडवायचा ना की बस. कुठे मला सांग फक्त बंड्या, कसं त्या आदित्यचं खिम्मा करते ना बघच तू. तो चला एका मिनिटात त्याला पकडायचं, पोलिसात देऊन टाकायचं म्हणजे विषयच बंद. मी म्हणते 1 मिनिट निंगी ऋषी सर थांबा, घाई करू नका, डोकं वापरून काम करायचंय, घाईत काहीच करायचं नाहीये. पोलिसात दिला तर जामिनावर बाहेर पडणार बरोबर. माझी केस आहे तशीच राहणार. असं वाटतं सगळं त्याच्याकडून वदवून घ्यायचंय, मग आपल्याकडे प्रूफ राहणार हे कोणी केलं, काय केलं, त्याने कशासाठी केलं. मग हवं तर पोलिसांमध्ये देऊ शकतो कारण आपल्याकडे प्रूफ राहणार आहे. आधीच जर पोलिसांमध्ये दिलं तर आपल्या हाताला काहीच लागणार नाही. आपल्या पद्धतीने त्याला आपण पकडू आणि मग काय करायचं ते बघू. आपल्याला जी हवंय ती माहिती त्याच्याकडून आधी मिळवू. कमळी म्हणते कसं आहे, आयडिया बरोबर आहे का. म्हणतो सगळं बरोबर आहे पण हे करायचं कसं. निंगी म्हणते असं मला प्लॅन सुचलाय बघा कसं वाटतं. ते काहीतरी वेगळं आहे बघा, आवडला तर. मीला जी काही आयडिया आहे तिने आता तिच्या ग्रुपला सांगितलेली असते या 3-4घांना. जो वाकडी वाट शोधू शकतो तो आपण सुद्धा वाकडीच वाट करू की, आपण कशाला सरळ वाटेने जायचंय. कमळी, निंगी, बंड्या, ऋषी आता त्यांची मोहीम सुरू झालेली असते. आदित्य काही करून त्या आदित्यला पकडायचं आणि सत्य काय ते वदवायचं. म्हणते काय कुठे ठरवला आणि कधी ठरवलाय प्लॅन जो ठरवलाय तो व्यवस्थित परफेक्ट आहे का, नाहीतर तुझ्या आणि तुझ्यासोबत 3रा नंबर जेलमध्ये माझा लागायचा. ए रागिणी किरकिर करू नको, शांत बस आणि विश्वास ठेव आमच्यावर, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. असं काय नेम धरलाय ना, कमळीचा गेम करणार म्हणजे करणारच, यात काही वादच नाहीये बघ. बाई तुझ्या नेमचाच नेम नाहीये मला. रागिणी उठते आणि आता लगेच कामिनीला बोलायला लागलेली असते. कामिनी म्हणते रागिणी असं काय करतीये, अगं जरा तरी विश्वास ठेव, आई आहे मी तुझी. म्हणते शटापा काय बोलताय, काही नाही काही
गांभीर्य आहे का परिस्थितीचं? काय चाललंय काय नाही, तुम्ही काय बोलताय, काय चाललंय? ग्रॅनी आजी मला तर जाम टेन्शन आलं या. प्लॅन वर्क होणार का? ती कमळी टमळी काही करून मेली पाहिजे हा. ती जर मेली नाही तर काहीच उपयोग होणार नाहीये. कामिनी म्हणते काहीच टेन्शन घेऊ नको, आपण प्लॅन केलाय ना तो परफेक्ट आणि सक्सेस होणार आहे. काय ठरवलंय ना ते तसं आणि अगदी तसंच होणार आहे. कमळीचा गेम वाजणार म्हणजे वाजणारच. काही झालं तरी आज कमळी राहत नसते. रागिनी म्हणते आई जरा गप्प बस ना, काही काय बोलायला लागलीये. सगळं करणं डाव्या हाताचं मळ आहे, हे सगळं काही मी अगदी सहज करणार आहे. डाव्या हाताचं मळ आहे असं फेकायला सोपं आहे का? ऍक्च्युअल मध्ये करायला खूप डिफिकल्ट आहे. जरा विचार करून बोला. कमळी टमळी घरी तर यायला पाहिजे ना. प्लॅन वर्क करायचा म्हटल्यावर तिने घरी असायला पाहिजे ना. कमळीचा फोन लागत नाहीये, कुठे काय काहीच तपास नाहीये. ऋषीचा फोन लागत नाहीये, पण प्राजूला तर कॉल करूच शकते. कुठे काय एक्झॅक्टली कळूच शकतंय ना मला. आणि काय म्हणते ऋषीकडून माहिती मिळाली असती, पण असू दे ऋषीला. मी आता प्राजूला कॉल करते आणि तिच्याकडून सगळी काही माहिती मिळवते. एकाला लगेच प्राजूला फोन लावलेला असतो आणि तिला जी माहिती मिळतीये जी हवी आहे ती प्राजीकडे मिळती का ती बघत असते. प्राजूने सांगितलेलं असतं अनिकाला कमळी आणि ऋषी सोबत आहे. ते कुठे गेले काय गेले ते माहित नाहीये, पण कमळीला बंड्याचा कॉल आला होता आणि ते घाईघाईने गेलेत. ते कशासाठी गेले ते मला काहीच माहित नाहीये. ओके ओके. आणि लगेच अनिकाने फोन ठेवून दिलेला असतो. अनिकाने फोन ठेवल्या ठेवल्या अनिका विचार करायला लागते, बंड्याचा कॉल आला आणि मग हे घाईघाईने गेले. असं काय झालं असेल की बंड्याने एवढं त्यांना अर्जंट बोलून घेतलं. आणि का आता विचार करायला लागलेली असते की नेमकी असं काय घडलंय, यांना एवढं घाईघाईने जायला लागलं. म्हणते मी आलेच अगदी 5 मिनिटात. आणि अनिका आता धावत पळत कुठे निघालेली असते तिचं तिला माहिती. अगं अनिका थांब थांब, तोपर्यंत अनिका फरार झालेली असते. ती म्हणते रागिनीला बघ कुठे चालली आई, तू जाऊन बघ की, मी कशाला बघू, तूच बघ. आता ऋषीने कमळीने जो प्लॅन केलेला असतो तो अगदी वर्क झालेला असतो. आदित्य रंगे हात पकडवलेला असतो ऋषीने. काहीच केलं नाहीये सर, मला का पकडताय तुम्ही? तर मला सोडा. कमळी म्हणते सोडा सोडा कसं रे? हे बोललास ना असा सुजून काढीन ना तुला, गबसायचा. ऋषी म्हणतो सगळे कारनामे कळलेत आता. आता मात्र काहीच लपवण्यात अर्थ नाहीये बरं. तावडीतून तू काय सुटत नसतो. असं काय तू आता जाणार ना, असं अडकणार तू. किती सुटण्याचा प्रयत्न केला तरी तू सुटत नसतो. आदित्य तू पुरता अडकलाय. आता पोलिसांना बघूनच याला घाम फुटलेला असतो. आता तो तर मग करायला लागलेलो असतो आदित्य. तर मॅडम तुम्ही जे कोणी आहात मी काहीच केलेलं नाहीये, विश्वास ठेवा. मला अडकवलंय या सगळ्यात, माझ्याकडून करून घेतलंय. कोणाला काळा कपडा लावलेला असतो आणि त्याला आता घेऊन चाललेले असतात ऋषी कमळी बंड्या निंगी एक सुरक्षित ठिकाणी. इकडे आता अनिका कॅन्टीन मध्ये बंड्या बंड्या करत बोंबलत आलेली असते. कॅन्टीनचा मालक असतो, आतमध्ये शोधते, बंड्या नसतोच. परत माघारी येते. अनिका म्हणते अंकल बंड्या कुठे गेला? कमळी निंगी ऋषी सरांबरोबर काहीतरी काम आहे म्हणून बाहेर गेले चौघं, पण कुठे गेले मला काय सांगता येणार नाही. ते दाखवायचं होतं महत्वाचं म्हणून गेले चौघे. अनिका म्हणते बंड्या कुठं घेऊन गेला असेल, त्याला काय दाखवायचं होतं एवढं महत्वाचं? सगळे मिळून काहीतरी सर्च करतात की काय. आता अनिकाला यांच्यावर डाऊट आलेला असतो की नेमकं चाललंय तरी काय या सगळ्यांचं. कमळी घरी तर गेली नसेल ना, मग अवघड व्हायचं बरं कमळी घरी गेली असेल तर. आणि आजीला फोन करून विचारते कमळी घरी पोहोचली की काय, कारण हिला प्लॅन केलेला असतो तसाच परफेक्ट झाला पाहिजे. कमळी जर हिच्या हाती घरी गेली तर ही प्लॅनिंग कसं करणार? ग्रॅनी आजीला फोन लावते आणि मी विचारते गावछाप घरी आली का ग्रॅनी आजी? नाही रे बेटा, तरी पण मी बघते जरा. म्हणून आता ग्रॅनी आजीने इकडे तिकडे शोधलेलं असतं, तिला गावछाप घरी कुठेच दिसत नाही. तरी आलेली नाहीये ती, बाहेर वगैरे काय बघायला लागणार, पण घरात नाहीये. बरं आपला प्लॅन वर्क होण्यासाठी कमळीला मरण्यासाठी घरी यायला लागणार ना. काय शोधतीये म्हणून काय विचारतीये ग्रॅनी आजी तू पण ना. आता कमळी घरी आली तर प्लॅन वर्क होणार आपला. आपण परफेक्ट प्लॅन करणार, मग ती कमळी मरणार. याच्यासाठीच करतोय ना आपण सगळं. मग जरा गप्प बस आणि कमळी घरी कधी येणार ते मला सांग. कळत नाहीये ना खरंच? आणि का बेटा बर कमळी आली की मी तुला सांगते. आणि का तू सुद्धा मला सांग कधी येणार आहे, मी तयारच आहे सगळं काही करायला. आम्ही आता रेडी असते. काही झालं तरी कमळी घरी आली की लगेच आपला प्लॅन वर्क करायचा. म्हणते ही कुठे गेली एक्झॅक्टली कळायलाच पाहिजे. काहीतरी झोल आहे, पण झोल कुठे हे तर शोधून काढायला लागणार. आणि त्याला जाम असं टेन्शन आलेलं असतं. कमळीला शोधायचं, घरी नेऊन प्लॅन करून कमळीला मारून टाकायचं. फुल अँड फायनल एवढाच तिच्या पुढे रस्ता असतो. आता कमळीने ऋषीने बरोबर एका जागेवर त्याला आदित्यला आणलेलं असतं. तोंडाला काळं बांधलेलं असतं कापड. कुठे आणलं कोणी आणलं त्याला काहीच दिसत नसतं. अनिकाने ऋषीला फोन लावलेला असतो. ऋष तू नाहीये, निंगी नाहीये, बंड्या नाहीये, कमळी नाहीये, मला डिच करून कुठेतरी एन्जॉय करायला पार्टी करायला गेला ना. ऋष मला का डिच केलं रे, मला का घेतलं नाही तुमच्या बरोबर? कारण नसतं डिस्टर्ब केलं, मला घेऊन तर जायचं ना यार. कामात एकाचं भांडं फोडायला आलो, तुला नंतर फोन करतो. भांडा फोड म्हणजे त्याची पोल खोलायची ना, म्हणून आलोय. अनिका जरा नंतर फोन केला तर चालेल का? जरा मोठा विषय आहे, मी बिझी आहे, मी निवांत झालो की तुला सगळं सविस्तर सांगतो. अनिका
आता फोन बंद करतीस का तू प्लीज, फार महत्वाचं काम चाललंय माझं. पण सांग ना तू काय करतोय. तिने फोन ठेवलेला असतो. कमळी आणि निंगी त्याला बोलवायला आलेली असते. रिश रिश करत करत ऋषीने एकदाचा फोन ठेवलेलाच असतो. काय म्हणते काहीतरी करायला लागणार, यांचं काय चाललंय हे तर शोधून काढावंच लागणार. आणि आजीला सगळं कळवते. ती बरोबर काय तपास लावणार. मग निंगी म्हणते सर चोरालाच काय खजिन्याचा पत्ता देताय, एक नंबरची ती पोरगी आघावे, तिला कशाला सांगितलं आपण कुठे काय काय करतोय. ती म्हणते निंगे काही माहिती नाहीये ना, उगाच कुणावर आळ घ्यायचं नाही. आणि अनिकाने असं केलंय मला अजिबात वाटत नाही, त्यामुळे निंगे जरा तोंड बंद ठेव. जवळ आलेले असतात ते सगळे, आज याचा गेम करायचाच. ऋषी आता फेक कॉल करतो. मॅडम आलोय मी. पकडलाय त्याला, एन्काउंटर करत होतो तेवढ्यात तुम्ही फोन केला बघा, नाही तर इतक्या वेळ एन्काउंटर होऊन गेला असता. तो काय स्वतःच्या तोंडाने काही कबूल करत नाहीये. एन्काउंटर करून विषयच म्हणतो की आपण मॅडम. ऋषीचं हे बोलणं आता आदित्यने ऐकलेलं असतं. इतका घाबरलेला असतो तो मॅडम तुम्ही फोन ठेवा, एका मिनिटात त्याला संपवतो. बॉडीची विल्हेवाट लावतो. डोंट वरी मॅडम, तुम्ही फोन तर बंद करा, लगेच त्याला गोळी घालतो बघा. विल्हेवाट लावूनच परत फोन करतो तुम्हाला. पूर्ण होणार आपलं काम, आजच पूर्ण होणार. ती म्हणते हाफ सेंचुरी कधी पण पूर्ण होईल. काय सर एखाद्याचा जीव घ्यायला मागं लागलाय. ती म्हणते माझे 10 पूर्ण करू द्या की सर, तुमचे हाफ सेंचुरीचं काय चाललंय, 1 करू द्या मला, एवढा 10 पूर्ण होऊन जातील. प्रमोशनसाठी बरं पडेल हो. कमळी आता बारीक आवाजात बोलत असते. सर एवढे 10 पूर्ण करू द्या, माझं प्रमोशन झालं तर झालं. एकच मारला की 10 पूर्ण होतात बघा. सर करू द्या की मला. नाही माझी हाफ सेंचुरी पूर्ण करायची आहे मला, मीच करणार काय करायचंय ते मॅडम, प्लीज हो ऐका जरा. लगेच कमळी म्हणते नाही हो सर, एवढा चान्स मला द्या. मुद्दाम हे करत असतात जेणेकरून आदित्य घाबरावा. मॅडम तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण करा, असू द्या मी माघार घेतो. कमळी म्हणते जे काय आहे ते खरं खरं सांग. त्याच्या डोक्याला आता बंदूक लावलेली असते. नाही तर तुला उडवूनच देते. नाही जर खरं बोलला तर उडवला समज. जे काही झालंय जे काही केलंय खरं खरं सांगतो, मला मारू बिरू नका तुम्ही. कळलंय कामिनी मॅडमला मला मारायचंय ना, म्हणूनच त्यांनी सगळा डाव असला. डाव फक्त त्याच करू शकताय. आश्चर्यचकित होतात की कामिनीचं नाव कसं घेतलं डायरेक्ट. कामिनी मॅडमच्या सांगण्यावरूनच मी सगळं केलंय, माझ्या मनाचं काहीच नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर. मी नाहीच म्हणालो होतो, पण त्यांनी जबरदस्तीने मला हे काम करायला भाग पाडलं. एकाने मला फोर्स केला आणि सगळं काही मला करायला लावलं बघा. तिच्या सांगण्यावरून जबरदस्तीवरून मी हे केलं, नाही तर खरंच मला करायचं नव्हतं. काही केलं ते अनिका महाजनच्या सांगण्यावरून आणि तिच्या आजीच्या धमकी देण्यावरून मी केलंय. मी सुद्धा हे माझ्या मनाने केलं नाही, मी सुद्धा जबरदस्तीनेच करतोय. मला माझ्या जीवाची काळजी होती म्हणून तर करतोय की. ते आता खरं बोलायला लागलेलं असतो. आता मात्र कामिनीला आणि ऋषीला धक्का बसलेला असतो. कामिनी आणि अनिका या सगळ्या प्लॅनमध्ये अडकली आहे, किंवा या दोघींनी मिळून हा प्लॅन केला आणि कमळीला अडकवलं. आता मात्र ऋषीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कमळीचं तर डोकं बंद पडलेलं असतं. निंगी तिला ओरडून ओरडून अगदी बेंबीच्या देठापासून तिला सांगत होती की सगळ्या मागे अनिका आणि कडू आजी आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कमळीवर जे जे काही विघ्न आले त्या सगळ्या ह्याच्यात अनिका आणि कामिनीच सामील आहे. तरी सुद्धा कमळीने अजिबात विश्वास ठेवलेला नसतो. आता मात्र जेव्हा आदित्य स्वतःच्या तोंडाने हे सगळं काही कबूल करतो, आता कुठे कमळीला विश्वास पटलेला असतो आणि कमळीची बोलती बंद झालेली असते. बंड्या, निंगी, ऋषी आणि कमळी या चौघांना सत्य कळालेलं असतं की अनिका आणि अनिकाची आजी काय करू शकतात किंवा कुठच्या थराला जाऊ शकतात. मित्रांनो आता बघूया, सगळं काही आदित्यने कबूल केलेलं असतं स्वतःच्या तोंडून की मी काय काय केलं, कसं कसं केलं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं. त्यांच्या हातातली कटपुतली आहे मी स्वतःच्या मनाने काहीच करत नाही. आता मात्र कमळीने चोरी केली नाही, चोरी केली ती कमळीच्या डमी असलेल्या दुसऱ्या अनिकाच्या मैत्रीने. ती बरोबर कमळीसारखं दिसती, त्या बाईने केलेली आहे, त्या मुलीने केलेली आहे. आदित्यने सगळंच काही आता सांगितलेलं असतं. आता मात्र कमळी ऋषीला सगळंच काही खरं कळालं. कमळीसारखी CCTV फुटेजमध्ये जी मुलगी दिसत होती ती कमळीसारखीच दिसणारी आहे. अनिकाची मैत्रीण पैसे देऊन तिने आणली आहे. सगळं काही सत्याचा उलगाडा झालेला असतो मित्रांनो. आता हे सगळं काही सत्य सगळ्या लोकांच्या समोर सांगणार असतात आणि कमळी निर्दोष आहे हे सगळ्यांना आता दाखवणार असतात. कमळी निर्दोष आहे हे सगळ्यांना कळताच अनिका आणि कामिनी यांचा प्लॅन कसा फसणार आणि परत एकदा तोंडावर त्या कशा पडणार हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.